बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या पूर्णच काय घेऊन बसलाय का पार्टी द्यायला लागते म्हणून नाटक लावली कसलं नवं ना अण्णा मग कसलाय मला सपान पडले तर मी टेन्शन मध्ये बायकोन सांगितले लगेच येते 2 दिवसात कसलं सपान पडले सपान लय डेंजर पडले मी काय आता येत नाही चला आवरा मला दिवस बेकार आहे आज 31 डिसेंबरचं मी आज बाहेर निघून चाललो तसं काय नसते चला माझ्या संग चहा बी पाचतो तुम्हाला चला अहो परत काय तर मागं लागेल दिवस नाही का नाही काय लागत चला माग चला तुम्ही जिम्मेदार राहणार राह तुम्ही जिम्मेदार माझा विश्वास नाही तुमचा सपान लय बेकार पडले हो सपनावर लागला विश्वास ठेवा चला कसलं सपन पडलं सांगा तर मला सपन लय डेंजर पडलो होतं अण्णा 2 पोलीस माझ्या मागे लागले येऊन काउंटर करायला सपनात माझं खरं होतंय सपान म्हणून मी भांडण केलं काय तर होईल माझ्याकडून मी आज नवीन वर्षात बाहेर निघत नाही काउंटर करा आपण काय कुठे हे करायचं चला चहा पाजून आणतो तुम्हाला लगेच माझं काय तर होईल माझ्या मागे पोलीस लागते आवरा का सेक्टर डायरेक्ट इनकाउंटर करायला असं पिस्तूल घेऊन मला पळवतो मला माझ्या गाडीवरून येतो तुम्हाला काय सुद्धा टेन्शन देत नाही चला नाही नाही आवरा लवकर चहा बी पिऊन येऊन जाऊन गावात थंडच वाजून आली शेर काय शर्ट पण हुडकून देऊ शिव घालू का दुसरा घालू हीच घाला येईल शिव घालू अंडा त्या दिवशी एकच रोज पैसे 1530 रुपये दिले मी 5 वाढले आज तेच किती म्हणतो 25 म्हणलं होता 1500 तिकडे 5 रुपये कशाला हिसाबात आहे बरं घाला घाला चला सेक्टर एखादा असेल तर घ्या कशाला सेक्टर काय एवढं मी बघा मी आलो तर त्यात चहा पाजून मला घ्या सोडायचं मी काय फिरणार नाही बायकोन सांगते नाही परत ती माझ्या फिराय काय प्यायला त्यात तिलाच कळू देऊ नका मी आपण गेलो चला चष्मा पण पाहिजे अजून प्रतिष्ठित नागरिक आहे तुम्ही काय झालाय मी तुमच्या काय काय वाटतंय हो मी माझं सपान पडलो जाणार तर कोणाला नाही बेहरा चला तुमची सगळी जिम्मेदार आहे मला घरी आणून सोडायचं तुम्ही काय घेऊ ना चला मग तिला काय कळू देईल नाही नाही काय कळू दे चला सांगा चहा सांगा लगेच मला नेऊन सोडा कशाला बेहलाय तुम्ही काय चहा सांगा लगेच सोडा लगेच सांगा बसा इथं लगेच सांगा एवढं कशाला बेहलाय भजी सांगा भजी खाणार आहे का चहा पिणार आहे चहा सांगा हो चहा द्या दोन लगेच द्या लगेच आणि हेन गडबड करायची नाही मला मला लगेच सोडा नेऊन लगेच नाही सोडत बाहेर जायचं आपल्याला बाहेर कुठे जायचं माझ्या संग नुसतं झाला बेहू नका उगाच मला पार्टी बिर्टी काय नको तुमची 31 डिसेंबर आल्यानं पार्टी नको मला नको मला दिवस बाद आहे सांगितले तसलं काय करू नको दिवस काय बाद नाही मी आहे तुमच्या संग काय बेहू नका तुमचंच बी आहे मला हा माझं बी आहे पटदीची बोलवून आणा बरं त्यांना आणतो की पण काल लवकर नका थांबा येते जात आलो थांबा आपा इथं बसलाय लवकर लवकर चल लवकर लवकर चल त्यातलं कुठं केलंय अण्णा थांबा आलो काय हा त्या दिवशी म्हणलं मला चुकून शर्ट आलाय पिशवी आणि चोरून आणलाय कोण म्हणतो आता दुकानदार आलाय मला इकडे घरी जाऊ घरी कुठलं त्याच्या गाडी घ्या त्याच्या आधी चला इकडे या कुठं इकडे या का शर्ट चोरीचा घातलाय ती घातलाय चांगलं मंत्र्यानेच फिरायला लागलाय नाही चोरीचं मला म्हटलं काय सगळं आहे काय? सगळं आहे
सगळं म्हणजे काय व्हिडिओ आहे का मग व्हिडिओ आहे शूटिंग पाहू ना तुम्ही कॅमेरा आहे इथं दुकानला यावं तुम्ही काय आपण एका अहो, 4 माणसात उद्या कळू द्या तुम्हाला बी. काय काय भानगडी आपण एका केल्या. गावातली माणसं आहे कळतं का नाही अहो, असू द्या की तुम्ही जर माझ्या नादाला लागला तर मी थेट कापड मंत्र्याला फोन लावेल मंत्र्याला लावा नाही तर मुख्यमंत्र्याला लावा दुकान आम्हाला बंद काय पाडील मी तुमचं काय बंद पाडताय दुकान चोरीचा मला तिथं दुकान बंद पाडा सांगतील का प्रत्येक माणूस आहे का मी कळतं का नाही मला तुम्हाला? 4 माणसात बघूया चला इकडे इकडे लगाय काढून नाही, नाही, इथे पैसे ये. काय असेल पैसे देऊ नाही, आम्ही नाही, बघत होतो अजिबात पैसे घेणार आम्ही बघत होतो तुमच्या दुकानात सीसीटीव्ही चालवायचं का नाही सगळं बंद असलं चालू आहे तर CCTV. ते नियंत्रण मला ठेवायला लागते गावावर लक्ष द्यावं लागते ना मला कोरोना आणला नाही मी पकडलं होता आणून काय बघितलाय चोरून घालताय पैसे नाही अजिबात नाही नाही नको पैसे नको पैसे नाही तुम्ही आमच्याकडे चोरी तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे ना घरी चला चोऱ्या करताय नाही हिथच द्यायचा काढून नाही, नाही, अजिबात अजिबात नाही नाही. जाऊ दे उघड म्हणजे जाऊ दे उघड चोरताना गोड वाटतोय आपलं चुकलंय त्यामुळे काय करू विचार पैसे दे तुम्हाला तर नाही नाही, नाही, ऐकत पैसे मग. नाही नाही पैसे नको तुम्हाला देऊ द्या लाव पैसे फोन कापड मंत्री कापड म्हणते नसते का बसा की मी सवयच बघते ना. कोण म्हणतंय? सगळे व्हिडिओ टाकेन व्हॉट्सअपला फेसबुकला नाही. इंस्टाला त्याला टाकू पाया video. पडत हा? पाया मला पडत ते कळू द्या की त्याशिवाय कळणार नाही पैसे देतील की पैसे आपल्याला? नको लय ऐकून घेतलं पडदेशी कपडे काढायचे अजिबात काय दोघांनी सांगायचं नाही. तुझे बी काढायला हवी आपा आता काढायला लागते तुझ्या संग कपडे घ्यायला जाऊन लागा एकाच आणलाय म्हणला काय पाडदेश काढा सगळी काढायची. सगळी घरी काढायची काढतो की राहणार नको नको सगळी अहो, काढायची इथे आणखी कपडे. नाही ती, इथे नाही नाही आणखी. असू द्या त्याशिवाय कळणार नाही देतो का चोऱ्या करा की तुम्ही मला मागा इतर देतो का तिथं आब्रो घालवली पाक माझी हा आओ. चला द्या. ठीक आहे ओके तुमचं माग एवढं राहू दे की. ती बी काढा नाही नाही काढायची इकडं काय इथं. काढायला लागतंय करा चोऱ्या तुम्ही मला म्हणता एकात आणला चोऱ्या करताना गोड वाटते नाही काय तर फोन करून काय तर मला आणायला मी वड पाटके ना ठीक आहे सर. परत आता दुसरीकडे काय करायचं नाही. आवाज येतो झालं का तुझा आवाज? उपकार करता येईल का? जाऊ मालक मालक. किती देणार ना आम्ही पण आता आता काय करला फोन लाव आहे तुला फोन लावतो पण असलं उद्या का बंद चालू केलं लावू दे की नका नव्हतं कशाला काढायला आब्रो माझे घालवून तुला आब्रो आहे. टाकली आणणार आहे. बसा किती वर्ष झालं इकडे बसला कापड कोण नेली एक जण पोरगी बघायला जायचं होतं हा. त्याला आवडला होता खुशीने दिला मी लगेच त्याचा मला बसत नव्हता नव्हता माझं जायचं कसं आपण मागून फायटरला फोन करायचा फायटरला फोन करू समाजकार्य तांड काय आपलं घ्या फोन लाव अण्णा मी म्हणतो तुम्हाला दिवस बाद आज आणू नका मला दिवा लागला का नाही मला समाजकार्य करायला लागतंय दिवसाचा काय यात संबंध आहे आता दिवसात बरं झालं फायटरीकडे आता का एक काम कर अर्जंट मध्ये जा आणि एक ड्रेस घेऊन ये टाकतो कुठे? तुला आला का मला एक घेऊन ये म्हणतो तर कपडे कुठे नाही ना ड्रेस नाही ना टाकतो की. जा. अन्नाची पत आहे का आहे का हा? पण नक्की काय झाले मला कळू द्या तर कुठं काय झालंय मग कुठं काय झालं झालं आणि कुठं काय झालं सांगू का यात केल्या का तोच लागा झकमार तिथं कशाला घेऊन आला अण्णा कसं आहे माहिती आहे का कसं आहे गोर गरीब पोरांना द्यायला लागतील कपडे हो गोरगरिबांना बूट पण द्यायला देणार तू हा. पण लेज लूज बसतात म्हणून नको म्हटलं नवीन घेऊन द्यायचे होते कपडे अंगात दिले कपडे काढून घेतले नाहीत ना कोणी माझी कपडे काढून घ्यायला अण्णा तुम्हाला कळतं का नाही काय कळतंय मला वाघ आहे मी दिले ते असं पोरगी बघायला जायसाठी मला काय म्हणा त्याला इथे घेऊन आला त्याला कोण लावा अण्णा त्या फायटरला आणि मी काय तुमचं घेणार नाही मला होतो तिथे सोडून या आला बघ फायटर आला दिवसच बाद आहे का बरं ठेवा. अरे ही जुनी कशी आणलीस आणली कुठनं तरी काय तो हा नाही ना नाही सांगली ती आवा नाही ना वर दिली नाही ती मला कापड बाहेर काढले दुकानात अण्णा नाव सांगितलं हा कोणत्या अण्णाला सांगितलं होतं? कोणत्या ना सांगितलं अण्णा नाव सांगितले ए, माझं नसेल सांगितलं दुकानात बाहेर काढलं मला ती आणि कुठं जर वाटत काढून घेतलेली नाही आणले ती वल्लीवर घरापात्र जाऊ तर घाला कसली तर चला म्हणून मला वाटली आणते ती हा खंड जायचं शेकडं त्यांच्या घरी पर्यंत नेऊन टाकवा
कसं जाय रे अंधेरी कपडे घाला तुम्ही लोकाला का हसू नका कसं घाला लवकर जायला पॅन्ट न उभी घालाय कसलं तर दिलं आणून त्यानं बघा की गोव्यात असल्यावर वाटायला लागलं मला. गोव्यातला बी नव्ह मला वाटतं ह्याच्यात काय तर काय ज्वारी बिरीचं ठीक आहे का हे लगायची नको मला ए चला घरापर्यंत नको मला मग वर जाणार आहे का लगा उघड बरं हा ना गपचूप याने सोडून चला, ये चला, जाऊ. गाडीवर जाऊया. जाऊ. असू द्या की चावी काढत येताय का काहीतरी. कसं? असू दे. त्यामुळे तर वाटत नाही. तू तर चाललाय तू बस की लगेच पळायला आला त्यांच्या ना बोलाय काय त्याची झाली आपलं हा म्हणून ते हे बघा जरा मी ऐक माझं काय तर थांबा, इथं अण्णासाहेब उभं राहिले ना. आंबरू काढायचं माझं कॉन्ट्रॅक्टच घेतले तुम्ही आपण काय येत आता मी आहे. बाप्पा काय हे? गोव्याला जायचं प्रॅक्टिस चालू आहे. गोव्याला काही इथनं जातो का असं झालं काय फरक पडतो आईला फार बिघडल्यासारखा करायला लागलाय बघतो कुठला कलर घेतलाय आता मोठा झालता कलर घेतला आम्ही विचारला तुम्ही कुठला कलर पाहिलाय मी नाही दिसते की वर तुम्हाला काय फरक पडतोय सांगा बघू फरक नाही पण ते तुम्हाला तसलं शोभत नाही बापा मी बसलो तुम्ही मला आज येवर पनवत लागणार आहे म्हणून मला घरात बसलो तुम्हाला घरात सोडा पण होतीच यात काय मला घरात सोडा ही माझे आबरू काढायचं कॉन्ट्रॅक्टच घेतले तुम्ही जिथून जायचं चांगले दिसते काय वाढ दिसत नाही मी तुमच्या पायावर तुम्हाला घरी नेऊन सोडायचे आता बायकोला सांगितलं कोणी म्हणजे काय? ती बोंबलेल परत ना ते बी काय शेजारच्या बाया केलं? ध्यान ठेवते त्या दान धर्म केलाय म्हणले मी कपडे अंगातली बरं हा आधार धरून केलं चांगलं जाईल आपण चांगला जाईल मग आम्ही कुठं वाईट म्हणतो बसा चला आपण काय पार्टी नियोजन काय 31 डिसेंबरचं सवय गेली नाही फुकट खायची असू दे की काय फुकट रोज कशाला? गावाचं फुकट अहो, मी खायचं. देतोय तुम्हाला काय तर आम्हाला पण याड लावून फुकट खायचं कशाला फुकट कशाला मी देतोय पैसे तुम्हाला तुम्हाला सांगतो परत आमचं जरा काम आहे आम्हाला बाहेर जायचं बोलतो आता आणि बोलतो कशाला मी तुला नाही तुझा आले वाटत तुला धावतो ना म्हणत चल चल पुढे चल आणि चल थाक म्हणतोय तुला मला उलटोय रे मी कोण आहे तू ओळखलायस काय हा चल तुला धाव पाळतो देतो मला काय समजते तुम्हाला ओळखलो तुला धावतो तुला आतासा आठवत नाही तुला मला पॅरेंट दिलाय बघतो तुझ्याकडे तू ओळखलो तुला सगळं चालायचं नाही माझ्या मागे ये आज सातशे तपी तुला काय कळते का नाही तपी गप तपी तर ही काय केलं डॉक्टर मामा हा हे काय हो काय म्हणजे कुठं निघालाय कुठं निघालोय बोकाड आणले कशाला आणलंय कशाला आणलं म्हणजे आता आज घेतली डिसेंबर आहे त्यासाठी काम करायचं आहे इथं. अहो, तुम्हाला फासावते एवढं पियालाय बोकाड नेतील फुकाट फुकट अण्णा फुकट तुम्हाला देतोय मी तुम्ही अजिबात येणार नाही फुकट येड्यावानी मला करू पैसे नका दिले कोणतरी. अण्णा ते बोकाड तेवढी इकून देऊन जावा मी जातो चालू अशी मी पण इकून तशी देऊ पण व्हय? आबरू गेली माझी आता जातो तसा मी असा मी काय कोणी होय? तुम्ही दोघांनी काय केलं गंडवतील माणसं तुम्ही असला तर मी येणार आहे नाही तर नाही बाबा, मी काय काय मी असा उभा बाजारात त्याला काय होतंय बाजारात नाही बाबा बाहेर एखादा बाहेरच्या बाहेर एखादा व्यापार असतो तरी पाचशे पाचशे देतो तो माझे नको पण मला दिवस खराब आहे नको बाबा त्याच्याला दिवस खराब काय पाचशे नसतं. पाचशे देतो तो माझे मला बायकोतून जागडले घरात बाहेर निघू नका आणि आता हे कळलं म्हणजे परत बोंबलं ती घ्या गाडीवर तुम्हाला काय करायचं तुम्हाला टेन्शन काय येऊ देत नाही म्हणतात दत्तरे मग बाहेर एखादा घावल की व्यापारी जाऊ ते मी खरं. आत येणार नाही हे कपडे आबरू जाईल माझी तुम्हाला कोण विचारते चला बाहेरच्या बाहेर काम करून तर मी बसा इथं आम्ही इकून येतो तुम्ही लोक आहे हा हा, तुम्ही बसा इथं इथं बसू का बसा झाडा काही सावली बसा आम्ही येतो एकूण बढिया हे घ्या. बसतो वळवा की इकडं इथनच वळवा की वळवा इथं इथं बसू का बसा तिथं इकडून आणून तुमच्या पैसे देतो सगळी रक्कम
पैसे पैसे देऊ तू माझे मला द्या. बाद झालं सर. काय चाललंय तुम्हाला काय करायचं समाजकार्य दांडगा आम्हाला समाजकार्य करा, समाजकार्यच करा तुम्ही. काय लय समाजकार्य चालू आहे. गावातून थोडं बघून चांगलं तुझं समाजकार्य चाललंय. रे सगळं जावा घरला. हा ना साहेब जरा इकडे या. अहो, काय आज 31 डिसेंबर आहे, काय जुळणीतलं काय आहे का नाही? करायचं की बरं ते काय असायचे असू दे. 500 रुपये द्या मला. कशाला अहो, बायकोला राव मटण आणायला सांगितलं आणि पैसा नाही माझ्याकडे. तुला 500 दिल्यावर ना आम्हाला बोलवतील ना संध्याकाळी कशाला? जेवायला रे. कोंबडा कापल्यावर तुम्हाला बोलवतो. कोंबडा अजून बारका आहे आमचा, मोठा झाल्यावर बोलवतो तुम्हाला. 500 तरी द्या तेवढं. तुला ऑनलाईन मारू का अहो, द्या कॅश. कॅश तुला आता सांगू नको ना. मी उचन पैसे घेतोय कोणाला सांगू नका. दातच पाडीन तुझे. चला चला 500 मागू लगे वासना बदलली का तू? हा तुम्ही गावात दिले का पैसे? ते मला मागतच नसते तर मी देत बी नसते त्यात. सरकारी माणूस आहे आहे का तू? आमच्या जेव्हा पैसे तर पैसे काय मागून होते. चल वाढतील का मला जेवण? वाढते वाढते चल. थांबा तेल टाका 100च करा. काय पाहुणं बोकाड कोणी घेऊन चाललाय? बोकाडी काय चाललोय मला पण घ्यायचं आहे हो. मग बघताय का? होय बघतो ना. चला मग चार टाकून बघू. जाऊ चालतंय, मी तेल टाकून जाऊ आपण साहेब. चालते चालते चला आलो. चला. हो या तेल या पुढे गाडी घ्या साईडला. हो उतरा उतरा घ्या साईडला इथं ठरवू. आण ना या की का दाबकायला घ्यायचंय ना. घ्यायचं मग असं का बिन काय माझा किती सांगितले? सांगतोय थांबा आमचा घरी येऊ द्या. बरं चालतं माझ्या एकट्यापेक्षा काय नाही. चालतं. आला का? लागतोय ना मी. या या पुढे सांगाय किती द्यायचं? सांगतो की अण्णा तुमच्या सांगा, आता जरा माझा दिवस खराब आहे. तुम्ही बोला. 6000 रुपये. 6000 लय होतात हो. मग किती देताय? 4000 देतो बा. 4000 लेतोय आम्ही आठ पडे मग किती शेवट सांगा की राव. 5,500 रुपयाला बघा. नाही लय होतं. बघा की वजन वजन बघितलं की वजन ते आहे का? दहाच्या आत येत नाही. परवडलं घ्या नाहीतर आम्ही आठ पडून बघ. 4 देतो बा. 4 मग म्हणलाय तुम्ही मग आम्हाला थांबवलं कशाला? बघा ना. आता मला परवडलं तर लास्ट 5,500 रुपयाला बघा. की आम्ही जे शेतकरी आहे तुम्हाला वाटतं आम्ही असं कपड्यावर गोव्यात आलो नाही तिथलं. बरं ठीक आहे 4.5 करा. नाही नाही बसा. या की 5000 रुपयाला कशाला आठपर्यंत जायला हेल्पटा करायला. तो 5000 द्या. 5,000 द्या देऊ का पैसे? द्या जा आणि हेल्पटा करत बसा. द्या द्या पैसे लवकर जाऊन हे घ्या. अण्णाकडे द्या. या इकडे चला हे. मोजून घ्या. आहे सोडा. हा मोजून घ्या. आहे चला. जा तुम्ही. हा चला. पैसे घ्या. बोकार नाही माझं. दे दे अण्णा. द्या की बोकाड का बोकाड पण घ्या अजून तुम्ही. मला वाटलं घरी हा. जोडलं. बरं आहे ना? सवय जातो नाही तुमची. नाही, घरी जोडणार. जाऊ दे चला. त्याला पैसे मिळाले आता. काय फायटर जेवलाच का नाही? नाही जेवलं अजून शिजायचं आहे. शिजल आला शंकर ना शंकर ना या. अरे तुम्हाला काही माहिती पडलं का? बोकाड माझं चोरीला गेले. बोकाड? बोकाड कवा? आज सकाळी. बोकाड बोकाड नक्की जरा नाही आम्हाला नाही काय दिसलं नाही काय. बघा लागा कुठे कोणी नेलंय का काय हे जरा बघतो आम्ही. तुम्ही पण बघा आम्ही पण बघतो. मी बघतो पण मी पोलीस स्टेशनला जाणार आहे कंप्लेंट करणार आहे. गावला काय सांगतो तुम्हाला? नाही नाही मी कंप्लेंट करणार. करा कंप्लेंटच करा. जावा तुम्ही जावा. तुला काय करायचंय? त्यांच्या बोकडात त्यांचं नाव घ्यायचं नसते. तू बस तुम्ही सांगतोय गोष्ट सांग कसा बाबा. बोकड तुमचं आहे नाही. अण्णाने नाकाने काम केलंय बोकडाचं. काम केले
मग पोलीस कंप्लेंट करावं लागते आता. करायचं म्हणतोय मी हा, पण. मग ते त्याशिवाय पोलीस त्यांची कंप्लेंट करावं लागते. त्यांची जिराय नाही. चला मी नेतो तुम्हाला. चालतंय चला जाऊया. हा. जाऊया. चला कास करूया. कसं ते साहेब आहेत माझ्या ओळखीचे. बर आमचा आहे जुनं संबंध. जेव्हा चालतंय. खायला आम्ही जातोय बर घेऊ का त्याच्याने बोलवून. घ्या बरं काम झालं पाहिजे. काम होतंय. चला काम कामाचं झालं टेन्शन पाहिजे. घेऊ नका. आज निकाल लावायचा. हो साहेब साहेब नमस्कार या. कुठला आरोप आहे? मी नाही आरोपी. मी नाही आरोपी. ह्यातलं कोण नव्हे. मग कोण आहे? कुठं आरोपी आरोप? राहिली तर आरोपी चला दुसरा जाऊ आहे. तुम्हाला. कुठं आहे आरोपी? चला जाऊ. चला 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 बसा. या. काठी घेऊ का? घ्या घ्या चल. ए, तुम्ही दोघं या आमच्या मागे. येतोय आम्ही. चला चला आलो चला. काय माहिती ते तुम्ही सांगितलं सगळं त्याच्यात. तुम्ही सांगाय पाहिजे होतं. चला चला जाऊया. हा चला जाऊया. चला. शिजत आलंय शिजलंय. पितळ्यात ताटं भाकरी बिकरी घेऊन या. हा शिजवलं. तुम्हाला काय करायचं खायला मिळणं म्हणजे बास करायचं. आता तुमचं काय काय ते- ते एन्काउंटर होते वाटतं आज माझा. मेलो मेलो. अहो साहेब झाले तर काय बोकडं कोणी चोरून नेली? कोण नेली ए, बोकडं बोकडं कोणी चोरून नेली? सांगा लवकर. कुणी कोणी नेली चोरून? कोण नेली साहेब? कोणी नेली? हा? दावा लवकर, चला. कुठे गेला बघू. चला चला लवकर दावा. 100% एन्काउंटर होते आज माझा. ओ साहेब, ओ, हे काय? आता आत बसला बघा या काय दावा पाडदिशी? अहो साहेब सोडा की हा, कुठं आहे दावा पाडदिशी? अहो आम्ही काय केलंय काय केलंय? बोकडं चोरता का? हा? आत गेला आज बघ जा लवकर. मारून गेलाय तो बी गेला की आता. पलीकडनं तिकडं पलीकडनं बघा. चला आता तिकडच्या बाजूला जाऊया. चला, तुम्ही चला, इकडे चला. जावा साहेब मी इकडे जातो जावा, आपण इकडे जाऊया. आम्ही इकडे जातो माझं बोकड काय झालंय? काय झाले माझं बोकाड चोरून नेले या. कोणी बोचाड चोरून तो बोकाड चोरून नेले या. तिला पळायला लागली ती. ते त्याने याने काय केलं कोणी तिकडे. काय चालली ती चल 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 चला चला. लवकर. बायको म्हणतो तीच करायला का 100% एन्काउंटर आहे माझा. पोलीस आहेत बाहेर अण्णा तुम्हाला काय कळतं का नाही कुठं पण करताय. बायको म्हणतो ती खरंच आहे राव. हा. 100% एन्काउंटर आहे माझा. तुमचा पण आहे. माझा पण आहे एक काम करूया दिसत नाही तर आपण यातनं घुसून उसात घुसूया. चल चल चल, चल, चल. बाहेर जाऊन बघा. नाही मी म्हणून आता आधी तुम्ही जा दमान दमान कोणी सुद्धा नाही अण्णा या. घुसूया उसात. ती गेली तर जाऊ द्या. तेव्हा ही त्यांच्या टोळीचा मुकदमा. त्याला 2 काटे आधी हाना माझ्या देखत हाना. याला कशाला मारताय? त्या दोघांना धराई म्हातारा माणूस आहे. मला माहित नाही. कोण नेले मला माहित नाही. हो देवा मुकदम याच्यावर कशाला त्याचं माझ्या तरी पण कशाला पाहिजे? गप्पा बोकड कोण नेलंय? बोचाड मला माहित नाही. काय कोण नेलंय मला काय माहिती आहे तेव्हा. कालचं सांगा किती कालचं हा कालचं काय काल बोकाड घेऊन गेलताय काय आज ते काय माझ्या ध्यानात ये ना हो. सांगा काय तर साहेबाला खरं हा खोटं सांगा, खरं सांगा, तुमचं होता बोकड घेऊन बोकड मला मी काय नसताना आठवत नाही यानं हो. चोरून नेलेला आहे. हा?
मी नसताना घरात त्याला उचल घरी म्हणलं चला मला काय माहिती हो? चला ती जातील कुठं. चला, चला, या ना. पळा अण्णा या इथं या स्वप्न काय खरी होती का काय तुमची? खरं स्वप्न खरंच आहे. मला माझी काळ्या बायको म्हणते ती जाऊ नका 100% एन्काउंटर आहे माझा आणि तुमची पण पाप आहे ती. आमची पाप नाही तुम्ही ती कॅट काढलं बोकडे काय बोलू नका की साहेब भराय आता मध्ये आलोय बघा आपण मध्ये आलोय की पण ऐकायचं का बस उद्या इथंच बसूया तिकडनं बाहेर जाऊया की चला जाऊया चला चला या 5 मिनिटं आराम करा. दमलं का तुमच्या नादाला लागलं नसतं बरं झालं असतं मी आज धडा 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 होया लागलाय. येऊ नका नुसतं बरं माझं पण एन्काउंटर करणं म्हणजे बरं. थांबा दगड मारू नका. लागेल डोकं बिकं फुटलं मर. साहेब. बास मी की. काय बाहेर यायचं दिसत नाही मी जाऊ का जाऊ जाऊ साहेब मी इकडे फडके ठेवू का आम्हाला बाहेर निघतील तिकडं लगा फेड लगा, मी आत गेल्याला बघून फड पेटवतोय का काय? मारतो का सगळी पडपिटवून जाऊ 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 लवकर. जाऊ लवकर. तुमच्यामुळे घोटाळा झालाय बरं का कशाला तुम्ही तसं कॅट काढायची काय फोन लावा गाठपडीला अध्यक्षाला. अध्यक्षाला फोन म्हणजे अध्यक्षाला अंगावर उद्या आपल्या या साहेबाला लावला असता वस्तू अशी मोठी पाहिजे होती, एखादा डोंगर बिंगूर चोरून आणला असता तर मग काय ही कोणाचं बोकडा चोरी जाळ साहेब म्हणेल अक्कल बिक्कल आहे का नाही असल्या किरकोळ गोष्टीला फोन लावते तुम्ही लावा मग राहू दे लावायचं फोन लावा की मग तुमचं कोण खातं तुम्हाला नको त्यावेळी म्हणताय एक फोन लावलं का अध्यक्षाला लगेच आमचं मिटवतो मिटवा गेला आम्हाला फोन लावा अध्यक्ष अध्यक्षाला फोन लावतो. ती अध्यक्ष ना हो मग कुठचं या अध्यक्षाला फोन लावा ह्या अध्यक्षाला मी नाही लावतो बा बोकडा चोरी आरोप आला चालू होतो मग काय तुमच्या मला का मारायला लागलाय? नाश्त्यात होण्याच्या साहेबाला आमच्या मागे लाव सोडलाय जी घेऊन आला दाखवायला पांढरी शिपत काठी आणला बोंबावलं मी. आम्ही समाजकार्य करणार माणसं आहे, तुला काय कळतं का नाही नाश्त्यात होण्याच्या समाजकार्य असते. रात्री मामा प्याला होता म्हणून आम्ही दोघं जण इकुला काय गेलो का त्याला गंडवतील म्हणून तो त्या साहेबाला घेऊन आलाय जी साहेबाला मी आहे मग? केस केल्या तुमच्या कोणी केस त्याने त्या शंकर नाना तुम्हाला आता सुट्टी नाही जेलच. बायको आधी मला म्हणतो ती घरनं जाऊ नको ह्यांना अक्कल नाही मला घेऊन मी आले काय केलं तरी तुम्हाला लय होतं. तरी काय होतं मला मी नको म्हणतो तुम्हाला भ्या वाटतंय मी आज बाहेर येत नाही मी कामरून घेऊन बसलो कशासाठी तरी तुम्ही पळून चालले साहेब म्हणतो घालू गोळे हो दोस्त आहे म्हणलं मला गोळी गोळीच घालू का म्हणलं एन्काउंटर एन्काउंटर. अण्णा लावा अध्यक्षाला फोन मिटवा घे मी नाही अध्यक्षाला फोन लावत मी साहेब माझ्या ओळखीच आहे सिलेंडर होत आहे का? सिलेंडर काय हे काय करायला करायला आलाय आपण? याला इथंच पुरे अजून एक आळी होती माझ्या पुर दे मला पुऱ्या धरा काढा काढा तुम्ही डबर काढा नको काढा तुम्ही काढा धर की पळाला बघा पळाला बघा काय आव्हान तुम्हाला कळतं का ती ऊस बीस पेटवतेली बाहेरनं बस काय पेटू खरंच अण्णा पेटू तुला म्हणजे पळून जाऊया आपण बाहेर यात पण पळून जाऊया चला चला बाहेर चला 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 इकडे लय मारलं लगा. अयो, अयो. लय मारलं राव मला होय त्या दोघांनी आता नुसती आता जाय चला जाऊया आपण चला आज जाऊ चला मी काय म्हणतोय तिकडे बाहेर निघते इकडे पळत जाय चला 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 अण्णा काय एक काम करूया काय? कपडे आहेत माझ्याकडं गोव्याला जाऊया तुमच्या खात्यावर पैसे काढा सगळं कुठं पण जाऊया आपण ह्या जेंजर मधनं बाहेर जाऊया खात्यावर पैसे सगळं काढून जाऊया आत कुसा इकडे बाहेर वाटलं निघूया साहेब बॅग मारू का मारा मारा ए बाहेर निघताय कसं आहे ना तुमचं एन्काउंटर करीन एन्काउंटर साहेबांनी बंदूक आणल्या ए बाहेर निघताय कसं आहे आपा फड पिटवू द्या का फड मगाशी कान पड खाल्ली आणि कमी पडली काय तुला लोकांना फड आपा पेटवतोस का? जाऊया बाहेर काय ती मिठू एकदाच फड पेटवलं म्हणजे असं पण या लवकर एक एन्काउंटर दोन करणार तीन नाही. म्हणायच्या आता आलं एन्काउंटर पाहिजे. करते बघूया चला एक पाया पुढे डायरेक्ट साहेब पाया पुढे दोन चला उठा तुम्ही जावा पुढं मी नाही बाबा, मला आलोय आलोय थांबा या लवकर
नाही तर म्हणे आधी साहेब 2-2 हाना मला आत गेलो लय मार टायरात घालून हाणाय पाहिजे यांना. मला काय करू झालं? या के मी काय गोव्याहून आलाय काय साहेब हा? तुम्ही मारत नाही म्हणलाय साहेब मार काय मारला होता? कुठे गेलता? हा? एवढं जमलं का? साहेब इकडं बाहेर या. साहेब, बाहेर घ्या, मैदानात घ्या. बाहेर घ्या, मैदानात लय घ्या. मारणार. घ्या लवकर. चला 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 बाहेर घ्या. चला ते मागचं घ्या, मागचं जरा मागचं पळून गेलं मगाशी हातातलं. पाय मोडले ना आता कशाला येतोय मी इथलं वळा इकडं, वळा. इकडं सगळं मैदानात बोलायला मैदानात. वाटत नाही मैदानात घ्या पाय बी बस 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 आपाचा काय पाय बी मोडला का पाय मोडेल की. काय मोडला का? साहेब मला बीपीचा त्रास आहे मला साखर आहे मला लय आजार आहे तर साहेब मला मारू नका काय झालं मला कशा पण मारायला साहेब बोकडं तर बोकडं. वाटतंय ना, आता काय झाले हा? आम्ही नाही नाही चोरलं लबाड बाबा. बोलते ती. काय त्रास नाही हाना येत नाही. चला, हाना, हाना, चला, हाना. चला, गप्पा 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 साहेब साहेब जरा पाय मिटून पडतो साहेब बसायचं ऐकून घ्या की साहेब तुम्ही पण माणूस आहे आम्ही पण माणूस आहे मारायला आलाय जनावराला. असलं असलं माणूस असतोय कुठं? आम्ही नाही ऐकलं बोकाड मग कोणी ऐकलंय? त्या अण्णानं दसरा मामा काय होतं मला काय सुद्धा नाही, मी मागे बसून गेलोय मला धर म्हणला अण्णा प्रतिष्ठित नागरिक आहे म्हणला अण्णा मी कोण माझं जबाबदारी धरा प्रतिष्ठित नागरिक चोऱ्या करतोय अंगावर लगेच बदलायला लागलाय तुम्ही. अण्णानं या दोघांचं मला काय सुद्धा माहिती नाही. साहेब बसा या माणसाला नादाला लागू नका. बसा होता साहेब, व्यस्त नको काय. बसा की साहेब. साहेब मी जर मागे बसू नाही का इथं हा, इथं बसा. साहेब कधी मारायला सांगता येत नाही बस साहेब. आम्हाला काय सुद्धा माहित नाही आपण मी चाललो तुम्ही माणूस बोकडा घेऊन येतो म्हणून आम्ही ऐकू लागलो याला आम्हाला यातलं म्हातारी काय- जाऊन ना, लय गावात दिसतंय. हा? इकडे इकडे एवढं लांब आहे का एवढं जोरात बसले का जवळ येतं हो. इथं या. म्हातार माणूस आहे काय तरी म्हातारं लय गेलाय इथं बसा या इथं. साहेब ही जरा लांब या. ठेवता कोण नेलतं बोकड खरं सांगा अहो काय आता मला माझ्या नशेच्या ह्याच्यात काय मला माहित नाही हो. नशे दुसरं काय काय केलं? नेलं नाही बोकडच बरं नेलं तुम्ही आता काय साहेब बघा होते कवा तरी तसं नशेतनं काय करा, कळतं करा, तुम्ही करा, इथं करा, घेतलं, साहेब, खाली किती बसा. दिवस जाऊन घेतलं साहेब ते? खाली बसा की साहेब पाय पड तुमच्या असं द्या साहेब चुकले जरा साहेब मला 2 मारले आणले मारले घरी नसताना ह्यानं बोकाड चोरून नेले घरी नसताना अरे अहो, तुम्ही आता आणि का आम्हाला काहीतरी साहेबांना मारावी तुमचीच आहे का मारायलाच पाहिजे कारण काय तरी धाराच्या नशेत हे बोकाडच जरा कसं गावलं ठेव की. साहेब मारू काय नका बोकड बंद करा. बोकाड भरून देता आणि ती तुमच्या 3 शाळे गेलेल्या बोला की. शर्ट बी 3 गेले साहेब. 3 शर्ट बी गेले त्या 3 शर्ट गेले ती. त्यांना रिमांडला घेऊया सुट्टी नाही मागा परत ना नाही नाही मी हा. मुक्ती देत नाही आता Acting करा ना अजिबातच नाही साहेब काय. तुम्हाला सांगतो आमचा काही सुद्धा दोष नाही आम्ही आम्ही इकू लागलं समाज कार्य करायसाठी ती दारू पिऊन इकाय चाललो होतो आम्हाला काय माहित नाही कोणाच बोकड आहे ती ठीक आहे, पण चला पोलीस स्टेशनला ऐकाय साहेब कशाला पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला गेल्यावर काय त्या तुमच्या कोण- काय साहेब, कोण- बसा, कोण- पाया कोण- पडतो. खरं बोलायचं साहेब कोण तुमच्या सुद्धा. पाया पडतो बसा की. साहेब म्हातारी त्यांना आण देत नाही साहेब म्हातारीला पाया घ्यायला साहेब रिमांडला. म्हातारी त्यांना आण देत नाही रोज खाली रोज मारत्या म्हातारी त्यांना साहेब कसं आहे म्हातारी रोज आम्ही मारते, कसं मारते आदर- करते, बोकडं आदर करते देतोय. दुसऱ्याची. त्यांना नशेत काय माहित नाही ना नशेत आम्हाला काय वाटलं यांचं करते हो बोकड आहे म्हणून आम्ही इकून हे दिलं नसेल तुम्ही काय बिनसू द्या का मग तसं नाही ही अन्न प्रतिष्ठित नागरिक आहे का? प्रतिष्ठित नागरिक चोऱ्या करतोय म्हणतो मला 2 मारले अण्णाला एकच मारले तसलं काय करू नका साहेब. तसलं काय करू नका साहेब. काय पण ऐकू काय पण ऐकू नका साहेब. पळून गेलता अजून हातात साहेब आम्ही काय कोणाची चोरी केली नाही काय नाही सांग केलं ना बस केलं काय सांग बस वाढ केलं बोल नका मला साहेब बसा की पाया पडतो आम्ही आहो मी साधा सामान्य माणूस आहे अन्न प्रतिष्ठित नागरिक माणूस आहे मी त्यांचं ऐकलं हो मी मला असल्याच इंटरेस्ट नसतो चोरी बिरी मला लागे तू अरे प्रतिष्ठित नागरिक माणसाचा कसं ऐकाय नाही सांगा बघ बरं तुम्ही प्रतिष्ठित नागरिक आमचं चालत असतं तर आम्ही बोललो असतो ना ह्यांच्या पुढे आम्ही काय बोलणार आहे आम्ही काय सुद्धा केलं नाही ह्यांची मदत केली आहे. आता तुमच्या गावात बदली झाली माझी प्रतिष्ठित माणसाला काळाला गोराच करेल पुन्हा लक्ष असू द्या नाही कायदा आहे बरं का साहेब खराय आम्ही त्यांचं बोकाड आहे का नाही त्यांचं आहे म्हणून आम्हाला माहित नव्हतं चोरीच असतं आम्ही गेलो नसतं ती वडत घेऊन चाललो होतं आम्ही 2 जण गाडीवर होतो आधीच मला सपान पडलं होतं माझा उद्या एन्काउंटर आहे म्हणून साठी रातभर 2 पोलीस ताणतात आज येळभर तुम्ही ताणायला लागलाय साहेब आणि म्हणले यांना फसवतील 30 आज पोरं नेतेले बोकाडून पैसे देणार नाही ते अण्णा मला म्हणलं आपण असाच करूया मी म्हणतो तू नको ही म्हणलं मला सर्वसामान्याची काम करण्यातले इंटरेस्ट आहे मला घरी सोडायला ठेवलं नाही यांचं बोकाड ही पेलं होतं म्हणून आम्ही 2 जण काय गेलो चांगलं काम केलं आम्ही इकलं त्यांना आणून पैसे दिले हे असलं चांगलं काम असतं ह्यांनी कोणाला आणले आम्हाला माहिती आहे. आम्ही दोघांनी नाही माझे शर्ट 3 गेले त्या सांगा की. बोकाड गेले बी गेले पण आम्ही दोघांनी नुसती मदत केल्या अण्णानं 1000 रुपये शेरड खाल्ले. नेण्याची बिली त्यांची शर्ट नेले ती माझी मी 1000 खाल्ले आणि 500 रुपये तुम्ही खाल्लेलं अण्णानं 1000 खाल्ले तर मी काय खाल्ले मला मी घरातनच येत नव्हतो मला नकोच म्हणतो तो मला सांगतो बायकोनं घरात बाहेर जायचं नाही म्हणून आपण अजून 3 गेले तुम्ही मला आणलं ते आणलं रातभर मी झोपलो नाही गय बसा मी उघड सगळंच करेन करा उघड काय करायचं ते. 500 काय राहिलं ही पोत्याला घालून ती कपडे पण काढून घेतली बॉम्ब आणली
घेतले तुमच्या ह्यानं घेतले. ही गोव्या ड्रेस गाठलाय कुठला आणून दिला? म्हणला होता की दान केलं ते नव का बसा आता तुम्ही 1000 आणि 500 राहू द्या त्यांचे 300 गेले ती तिकडे बघा मला काही विचारू नका माझं काय माझं काय संबंध गेल्या त्यांचे भरून द्यायला लागते देऊ लागतो. नाही. आम्ही नाही तुम्ही 1000 रुपये खाल्ले आता मी घरात येतोच नव्हतो. तसलं काय असलं मग मी पण देत नाही. मग जावा तुम्हाला पोलीस अरे स्टेशनला यार, फाशी उद्या आम्हाला काय असं का करायचं? करताय आम्हाला फाशी उद्या. हो साहेब तिघाला बी नेणार साहेब तीन मला नेऊ नका तुम्हाला सांगतो मी 6 घरात वर्ष झोपलो जेल होतो. आणला बघा 3 वर्ष शर्ट चोरल्यावर काय होते 6 वर्ष जेल. आहे का बघा बरं तुम्हाला सांगत होतो का नाही मी? एक बोकडाचे पैसे मागायला माझ्याकडे पैसे नाही माझी बायको कुत्र्याने बोलून मला नाही एक बोकडाच देणार नाही, 3 शर्ट आणि एक बोकाड तुम्हाला एकट्याला भरून द्यावं लागेल आहे का? मी काय देणार नाही मी घरात येत नव्हतो बायकोन माझ्या सांगत होतो शेजारच्या बायांना सांगत होतो ह्याच्यावर ध्यान ठेवा किंवा जातो येतोय का कोण ह्याच्याकडे मी गपच होतो घरात. बरं दिल्यावर आमचं नाव कुठे येणार नाही ना. त्यांचं सगळं आहे ते सगळं भरून द्या बाकीच बघतो माझी मी काय करायची. बघा बरं आता सांगितलं का नाही त्यांनी बरोबर पद्धतशीर. हा ना देते तर तुम्हाला अजून काय पाहिजे असेल सांगा एखादी हा, अजून काय पाहिजे? नाही माझे सगळं गावाला माझ्यावर टाकला. आपलं नाव कशात येणार नाही अण्णा देतो म्हणले आहे तेवढं अजून काय असेल ते सांगा. मी अजून उद्या चार अजून पाच एखादी जण. शिर्डी असली तर आता सांगा परत उगं वांद नको हो. म्हणजे वाढवू द्या अजून एका शिडनं अजून दुसऱ्या कोणतरी उद्या माझं पण गेले म्हणून द्या. साहेब तसलं काय करू नका बघा आम्ही आई काय देतो कोणाला आम्ही. नेणार बघा साहेब तुम्हाला सांगू का बोकाळी एकाचं नेणार दुसरा अडकणार तिसरा अशी परिस्थिती झाली आहे बघा. तुम्हाला काय झाला किडा पाहिजे होता घेऊन येणार बोकड लोकांचं आता मला काही निश्चित माहिती आहे मी निषेध काय नाही. करतोय ती. बरं, तुम्ही ना कशाला आम्हाला. बोकड सोडले बोकाड बांधलं घरात चोरून नेले या साहेब मिठवा आता मिठवा आता चोरीचा काय काढू नका त्यांचं बाबा. काय असेल ते मी ठेवून घ्या. 3 शर्ट आणि एक बोकाड हो तुम्ही लय कालवा करू नका बरं का. तुम्हाला सांगतो तुम्ही जरा थांबा. तुम्ही सांगू नका हा सांगू ना. आपलं सगळं पैसे देऊन मिठवा फायटरला दुसऱ्याचं नाव काय घ्यायचं नाही आपण मिठवा तुमचं कसं पण मिठवा तुमचं काय आहे ते मी पैसे देतो पण आमचं नाव कशात आलं नाही पाहिजे. माझे 3 शर्ट आणि एक बोकडाचे पैसे काय द्यायचं. असेल ते घ्या देतो काय तुम्हाला. घ्यायचं ते 10 शर्ट घ्या भरून 10 शर्ट घ्या भरून. अहो मी रागानं म्हणतोय कशाला घेतोय ते माणूस त्यांचं एक बोकड नेलं ते 10 शर्ट आमच्यावर रचायला लागले चुकलं आमचं. साहेब, तुमचं काय देते ती हा. तिथला विषय इथं संपला. पुढे आम्ही दारुड्या नादाला लागून कधी सुद्धा जात नाही आज पण जात नव्हतो पण 30 पोस होतं आम्हाला काही माहित नव्हतं म्हणून गेलो साहेब त्यांची पैसे चूक त्यांनी मान्य केल्या. मी तुम्हाला उद्या पैसे आणून देतो. आता ह्याच्या पुढे काय सुद्धा बोल नका. उद्या किती वाजता साहेबांनी देणार मारले आम्हाला. किती वाजता देणार देतो म्हणल्यावर देते की देतो तुम्ही काढून द्या की. परत परत अजून हे काहीतरी बदलते हा. ते. आता तसं नाही. आज ठेवा एवढा वार. कशाला बदलते ते? देते पैसे बँकेतनं काढून देतील की तुम्हाला. शर्ट शर्ट पैसे घेऊन शर्ट घेऊन देतो की बँकेत काढून शर्ट घेऊन द्या आणि मला एक बोकाडा साहेबांना साहेब आम्ही आमच्या गावात आला तुम्ही तुमच्या गावात झाल्या बदली त्याला सांगितले मागाशी साहेब, साहेब, काढायला ओ पांढरा. साहेब, माझ्या नाकावर मला मुक्की मारल्या काय बघा. बोललो ना